सावली झुरळाला घाबरते आणि बेडवर येऊन बसते आणि देवाचं नाव घेत असते आणि ती झुरळाला करत असते, घालवायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तो आवाज आणि तिचा धक्का सारंगला लागतो आणि सारंग उठतो. तो म्हणतो, तू काय झालं, इथे काय करतेस, काही झालं आहे का? तर ती म्हणते, ते 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 अशी तिकडे खालती हे करत असते, दाखवत असते, बोट दाखवत असते. त्याला काही कळत नाही. तो पण खालती बोट हे करतो आणि म्हणतो, तिथे काय? तर ती म्हणते, झुरळ झुरळ आहे. तेव्हा तो म्हणतो, अच्छा. आणि तोही बघायला लागतो तिकडे आणि तोही घालवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते कुठे जातं काही कळत नाही. तो म्हणतो, गेलं ते. आणि ती बघतच असते, चेक करत असते आणि हे सारंग बघतो. तो म्हणतो, एक काम कर, तू वरती झोप, मी खालती झोपतो म्हणून. ती म्हणते, नाही नाही, असं कसं, मी झोपेन खालती, तुम्ही कसं खालती झोपणार? तो म्हणतो, काही हरकत नाही, तू झोप वरती निवांत, मी झोपतो खालती म्हणून. आणि तो आपल्या चादर घेऊन खालती येतो आणि जिथे सावली खालती झोपते तिथे तो झोपतो सारंग. आणि वरती इकडे सावली असते आणि ती बघते की सारंग व्यवस्थित आरामसे झोपला आहे खालती आणि ती तशीच बसल्या बसल्याच पाठी टेकते आणि डोळे मिटून झोपते. इकडे खिडकीतून आत बघण्याचा प्रयत्न करत असते ऐश्वर्या. तेव्हाच तिला आवाज येतो शुकशुक करून. ती पाठी वळून बघते तर जयंती असते. जयंती तिला बोलवते. इथे ऐश्वर्या काय आहे म्हणून तिच्याकडे जवळ येते. तर ती म्हणते, काय चाललं आहे तुमचं, मला माहिती आहे. ती म्हणते, काय नाही, चल आतमध्ये. आणि इथे जयंती तिची ॲक्टिंग करते आणि म्हणते, कशी म्हणते आहे, चल आतमध्ये करून, चल तर चल, मला काय. आणि तीही आत निघून जाते. इथे बाहेर अंगणात झाडाखाली अमृतावहिनी बसलेले असतात आणि हे सावलीचे आई वडील आणि मोठा भाऊ बघतो. ते म्हणतात, ते एकट्या का बसल्यात म्हणून. आणि तेही इकडे येतात तिच्या तिकडे जवळ आणि विचारतात, तुम्ही एकट्या का बसलाय तिकडे? तेव्हा अमृतावहिनी म्हणते, इथे खूप छान वाटतं आहे, मस्त वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे, म्हणूनच मी सावलीला पण सांगितलं इथेच दूध घेऊन ये म्हणून. आणि ते असेच गप्पा मारत असतात. तेवढ्यातच सावली दूध घेऊन येते आणि सावली तिला जेव्हा अमृतावहिनीला दूध देते तेव्हा ती एक पावडर त्याच्यात टाकते आणि हे सावलीचे घरचे बघतात. इथे सावलीची आई तिला विचारते अमृतावहिनीला की तुम्हाला राग नाही येणार तर मी एक विचारू का, हे तुम्ही काय घालताय? तर इथे सावली सांगते, अगं आई थांब ना, ते मूल होण्यासाठी. तेव्हा सावलीची आई म्हणते, असं असं, बरं बरं. तेव्हा सावलीची आई म्हणते, एक विचारू का, राग नाही आला तर विचारलं तर चालेल का? अमृतावहिनी म्हणते, बोला ना. सावलीची आई म्हणते, आमच्या गावात एक वैद्य आहेत, नावाजलेले आहेत, ते खूप चांगले आहेत, खूप जोडप्याना त्यांचा गुण आला आहे, तुम्ही याल का तिकडे? अमृता म्हणते, हो चालेल ना. इथे सावली म्हणते, मग आजच जाऊया, लवकरच जाऊया आपण. तेवढ्यातच ऐश्वर्या तिकडे येते आणि ह्यांच्यावर चिडते आणि अमृताला म्हणते, वहिनी तू काय या लोकांचं ऐकतेस, हे लोक गावंढळ आहेत, त्यांना काय कळतं का, तू असा कसा कोणावरही विश्वास ठेवतेस? आणि इथे सगळेजणच हे ऐकून निराश होतात. अमृतालाही वाईट वाटतं. इथे ऐश्वर्या ताडताड बोलून निघून जाते. सावलीचे वडील अमृताबहिणींजवळ हात जोडतात आणि म्हणतात, आमचं चुकलं, माफ करा म्हणून. ती म्हणते, अहो नाही नाही, तसं काही नाही म्हणून. इकडे भैरवी आणि तारा आवराआवरी करत असतात कारण त्यांच्याकडे आज सारंग, सावली, सोहम आणि बबलू जेवायला येणार असतात. इथे तारा येऊन म्हणते, आई मी गुलाबजाम बनवलेत म्हणून, बघ ना. तेव्हा इथे भैरवी बघते तर ते एकदम फसलेले असतात. ती म्हणते, कोणी असं बनवतं का गुलाबजाम, तुला काहीच कसं येत नाही का? आणि ती म्हणते, काही करू नकोस, ऑर्डर कर जेवण, तेच परवडेल, तेच बरं होईल. ती निघून जाते तारा तिथून. तेवढ्यातच भैरवीला जगन्नाथचा फोन येतो आणि तो तिला म्हणतो, काय चाललं आहे, कसे आहात? इथे भैरवी भडकते आणि म्हणते, मी मजेत आहे, तुमचं काय चाललं आहे ते सांगा, तुम्ही कशाला फोन केला आहेत? तेव्हा तो म्हणतो की मला असं कळलं आहे की आज सावली आणि सारंग ते सगळे तुमच्या इकडे जेवायला येतात. तर ती म्हणते, हो का, मग हे पण कळलं असेल की उद्या सावली तुमची मुलगी तारासाठी गाणार आहे. आणि खूप डिवचून जगन्नाथला बोलत असते, तुमच्या स्वर्गवासी मुलीलाही जितका त्रास झाला नसेल ना तितका या सावलीला त्रास होईल आणि तो मी देईन आणि तुम्ही बघत राहाल, तुम्ही काहीच करू शकणार नाही. खूप वाईट साईड त्याला बोलत असते. तेव्हा तो म्हणतो, माझं बारीक लक्ष आहे, काळजी करू नका, मी बघून घेईन म्हणून. आणि इथे ते दोघंही फोन ठेवतात. जगन्नाथची बायको पण हे सगळ्या गोष्टी ऐकते आणि ती म्हणते, तुम्ही काळजी नका करू. तेव्हा जगन्नाथ म्हणतो,
की काही झालं तरी मी सावलीच्या बाजूने उभा राहणार खंबीरपणे, तिला काहीही होऊ देणार नाही म्हणून, देव सगळं बघतोय म्हणून. इथे जगन्नाथची बायको पण म्हणते, मला सावलीची खूप चिंता वाटते आहे, काळजी वाटते तिची. ऐश्वर्या खुर्चीत बसलेली असते अंगणात आणि शेकोटी पेटवलेली असते. तेवढ्यातच जयंती तिकडे येते आणि तिच्या बाजूला बसते आणि म्हणते, मला बोलवलं का? इथे ऐश्वर्या तोंड वाकडं करते. तेव्हा ती म्हणते, स्वतःच बोलवायचं आणि स्वतःच असं करायचं. जयंती बडबडत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, माझं तुझ्याकडे काम आहे. तेव्हा ती म्हणते, सांगा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुझं आणि सावलीचं काही पटत नाही ना, तुम्ही दोघी एकमेकांशी चांगल्या बोलत नाहीत ना. तेव्हा इथे जयंती ऐश्वर्याकडे बघते. ती म्हणते, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. ऐश्वर्या जयंतीला म्हणते की तुला माझं एक काम करावं लागेल. इथे जयंती विचार करते आणि म्हणते, पण त्या बदल्यात तुम्ही काय देणार? तर ऐश्वर्या म्हणते, तू मागशील ते देईन. इथे मूर्ख जयंती, काहीतरी भारी मागायचं, मोठं मागायचं. तर ती म्हणते, काल तुमचा जो लिप बाम होता ना, तो हवा आहे म्हणून. ती म्हणते, ठीक आहे, दिला. इथे जयंती म्हणते, थांबा, मी तुमची मेकअप वॅनिटी आणते म्हणून. ती आतमध्ये जाऊन तिची मेकअप वॅनिटी आणते आणि तिला देते. दुसरीकडे इकडे भैरवीच्या घरी सारंग, सावली, सोहम, बबलू हे सगळे जेवतात आणि बसलेले असतात. तारा सगळ्यांना बडीशेप देते. इथे भैरवी विचारते, जेवण कसं झालं आहे म्हणून. तेव्हा सोहम म्हणतो, खूप छान झालं आहे म्हणून. आणि भैरवी विचारते, सारंग तुला? तेव्हा सोहम म्हणतो, सारंग दादा लवकर काही सांगत नाही, त्याला आवडतं पण तो असा व्यक्त होत नाही म्हणून. आणि सारंग त्याच्याकडे सोहमकडे बघत असतो. इथे भैरवी, तारा सगळेजण हसत असतात. पण सारंग म्हणतो, त्यात एक कमी आहे म्हणून. इथे भैरवी आणि तारा एकदम डचकतात, सारंगला काय वाटलं म्हणून आणि कसली कमी आहे. तेव्हा भैरवी विचारते, काय झालं, काय कमी आहे म्हणून. इकडे जयंती ऐश्वर्याला म्हणते, मला तो लिप बाम हवा आहे. ऐश्वर्या तिला तो लिप बाम देते. इथे ऐश्वर्या म्हणते, तुला हे सांगावं लागेल सारंगला की सावली आणि जगन्नाथ मिळालेले आहेत आणि जगन्नाथ आणि सावलींनी मिळून हे सगळं नाटक केलं आहे. इथे जयंती एकदम चमकते, म्हणते असं, आणि ती विचार करत असते आणि ऐश्वर्याला इशारा करते तिच्या मेकअप बॉक्सकडे बघून. तेव्हा एक एक प्रोडक्ट्स ती काढून जयंतीला देत असते. जयंती म्हणते, ठीक आहे, मी असं सांगेन की या सावळीचं लग्न काही होत नव्हतं, किती दिवस प्रयत्न करत होते पण काही जमत नव्हतं. तेव्हाच जगन्नाथ एका निमित्ताने घरी आले आणि त्यांनी सावलीला मुलगी मानलं आणि सगळं बघितलं आणि शेवटी सावलीसाठी आनंदचं स्थळ आणलं आणि त्या दोघांचं लग्न जमवलं आणि लग्नाच्या दिवशीच आनंदला पळवून लावलं. कसं वाटलं? ते भैरवी सारंगला विचारते, काय कमी होतं, काही आवडलं नाही का? तेव्हा सारंग म्हणतो, नाही नाही, तसं काहीच नाही, सगळं चांगलं होतं. पण ज्या गोष्टीची कमी आहे मी म्हणतोय ते आहे ताराचं गाणं. नेहमी मी रेकॉर्डच ऐकली आहे किंवा असं फंक्शनमध्येच ऐकलं, असं समोरासमोर बसून ऐकलं नाही आहे, त्यामुळे मला ते ऐकायचं आहे. इथे भैरवी, तारा आणि सावली तिघीजणी डचकतात. आता काय करायचं, कारण आता भांडं फुटणार जर का असं समोरासमोर झालं तर. आणि सारंगला कळणार की हे तारा गात नाही तर त्याचीच बायको सावली गाते आणि तिचा आवाज येतो.